22 एप्रिल 2025 रोजी पहलगाव येथे दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेल्या पर्यटकांवरती हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास 28 ते 30 निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू आणि त्याचा भारत सरकारने त्वरित ही कारवाई लष्कर-ए तैयबाने केलेली आहे हे त्या ठिकाणी सांगितलं। आणि हे जे जघन्य कृत्य जे केलेलं आहे दहशतवाद्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून 7 मे 2025 ला भारताच्या सैन्याने पाकिस्तानच्या त्या दहशतवादी ठिकाणांना त्या ठिकाणी लक्ष्य करण्याचं काम केलं। या सगळ्या मिशनला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर। पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानने काबीज केलेल्या भारतीय काश्मीरवरती सुद्धा भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या 9 ठिकाणांवरती त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला। पाक व्याप्त काश्मीरमधील हवाई दलाने दहशतवादी प्रशिक्षण देणाऱ्या त्या ठिकाणांवरती अचूक हल्ला केला। यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर झाली। पाकिस्ताननेही भारताच्या सैन्य ठिकाणांवरती आक्रमण करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि क्षेपणास्त्राच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या त्या येणाऱ्या सगळ्या घुसखोरांना येणाऱ्या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्याचं काम केलं। सीमा क्षेत्रावरती तणाव वाढला आणि त्या तणावामध्ये बऱ्याच ठिकाणी गोळीबार झाला, बऱ्याच ठिकाणी मिसाईल पडल्या, बऱ्याच ठिकाणी क्षेपणास्त्र पडण्याचे व्हिडिओ आपण न्यूजमध्ये बातम्यांमध्ये आपण पाहतच आहोत। आणि त्याच्यानंतर वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने पाकिस्तानने आणि भारताने जो काही या 2-4 दिवसांमध्ये जो काही युद्धाचं जे वातावरण पेटलेलं होतं त्याला विराम देण्यासाठी 10 मे 2025 रोजी युद्धविरामाची त्या ठिकाणी दोन्ही देशांच्या वतीने घोषणा करण्यात आली। म्हणजे तात्पुरती शांतता प्रस्थापित राहावी यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला। मात्र ही शांतता किती वेळ टिकेल हे याचा काही नेम नाही। ही शांतता किती काळ टिकेल याबद्दल शंका आहे। कारण पाकिस्तानची सवय आहे, पाकिस्तानचे जे काही प्रशासन आहे म्हणजे प्रशासन त्या ठिकाणी 2 प्रकारचं चालवतं, राजकारणी नेते आणि दुसरं आहे सैन्य दल। पण त्या ठिकाणी राजकारण्यांचं फार कमी चालतं आणि लष्करी प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये चालू असतं। म्हणजे लष्करच्या माध्यमातूनच सर्व कानून कायदे प्रशासन त्या ठिकाणी चालू असतं। त्या ठिकाणी असणारे राष्ट्राध्यक्ष असतील, तिथले प्रधानमंत्री असतील, हे केवळ नावापुरते असतात। सर्व प्रशासन चालवण्याचं काम ज्यात त्या ठिकाणी 90% हे पाकिस्तानच्या लष्करांकडेच याचे सूत्र आहे। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सुद्धा माध्यमांना माहिती दिली आणि विक्रम मिस्री त्या ठिकाणी आत्मविश्वासाने सांगतात, मी तुम्हाला सांगू इच्छितो की युद्धविराम घोषित झाल्यानंतरही पाकिस्तान सैन्याने अनेक वेळा नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्या जवानांवरती गोळीबार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तरी सुद्धा आपले जवान, आपले शूर जवान त्यांना चोख प्रत्युत्तर देताना आपल्याला दिसत आहेत। आम्ही शांतता आणि सलोखा राखण्याचा प्रयत्न करत आहोत, आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, पण आमच्या सार्वभौमत्वाचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा जेव्हा प्रश्न उपस्थित राहतो आम्ही पूर्णपणे तयार आहोत जशास तसं उत्तर देण्यासाठी। जर पाकिस्तानने वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन केले तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं ठामपणे भारताच्या परराष्ट्र मंत्री विक्रम मिस्री यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। भारताने आपलं म्हणणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानने आपलं मत मांडलेलं आहे। पाकिस्तान पूर्णपणे आरोप फेटाळून लावतो।
तो पाकिस्तानकडून सातत्याने नेहमीप्रमाणे तो युद्धविरामाचे पालन करतच नाही. तो घुसखोरी करणार, गोळीबार करणार, मिसाईल सोडणार, अशा प्रकारच्या खुरापती पाकिस्तान सातत्याने करत आहे. आणि या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदाय याच्यावरती, या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे आणि दोन्ही देशांना शांतता राखण्याचा आवाहन सुद्धा करत आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये विराम असला तरीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा पूर्णपणे सतर्क आहेत. तिथे तणावाचं वातावरण आहे. आता हे पाहणं महत्वाचं आहे की युद्धविराम खरंच शांतता घेऊन येतो की केवळ एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता म्हणावी लागेल. कारण पाकिस्तान शांत बसणारा देश नाही आणि भारत त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय शांत राहणार नाही. हे एवढंच खरं आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका.